नमस्कार. मुलांना पुस्तकातून गोष्टी वाचून दाखवल्या पाहिजेत किंवा स्क्रीनला पर्याय म्हणून पुस्तकं हा एक उत्तम मार्ग आहे, हे आपण कायम ऐकत असतो. पण का बरं पुस्तकं गरजेची आहेत मुलांसाठी? काय होणार आहे त्यातून? याच विषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कल्पना संचेती. कल्पनाताईंनी वेगवेगळ्या उपक्रमातून पुस्तकांना मुलांशी जोडण्याचं महत्त्वाचं काम केलेलं आहे. बालभवन, अक्षरनंदन, मानव्य, सेवाग्राम अशा संस्थांमध्ये त्यांनी हे काम केलेलंच आहे. पण त्याचबरोबर रेड अलर्ट एरियामधल्या मुलांनासुद्धा पुस्तकांशी जोडण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. चला तर मग कल्पनाताईंकडून ऐकूयात की पुस्तकं मुलांसाठी का महत्त्वाची आहेत. कल्पनाताई, तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय जो आहे तो बऱ्यापैकी असं दिसतं की काही पालकवर्ग असा आहे की ज्यांच्या घरी मुलांसाठीची पुस्तकं खास असतात आणि मुद्दाम अ, लक्षात ठेवून ती मुलांपर्यंत पोचवली जातात. पण बरीच पालक असे आहेत, बरेच आईबाबा आहेत की ज्यांच्याकडे पुस्तकं मुलांसाठी काय गरज आहे किंवा तितकीशी माहिती नाही आहे. त्यामुळे तितक्या मोठ्या प्रमाणावर किंवा बऱ्याच वेळेला पुस्तकं घरी नसतातच. हं, हं. तर पुस्तकांची खरंच काय गरज आहे? इतक्या लहान मुलांना पुस्तकं हवीत कशाला? हा जो प्रश्न आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल? मला वाटतं जो बदलता आत्ता काळ आहे आपला, ज्याच्यामध्ये आता घरात माणसं कमी आहेत. हं. अशा वेळेला आणि व्यवहार म्हणजे जेवढं काही घरामध्ये घडायला पाहिजे बऱ्यापैकी, तेही कमी घडतंय. अशा वेळेला असं वाटतं की आणि स्क्रीन तर मुलांना मिळालेलाच आहे. त्याच्यामुळे जर मुलांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, छान समृद्ध बालपण द्यायचं असेल त्यांना, तर पुस्तकांची भूमिका खरंच खूप महत्त्वाची आहे. महत्त्वाची म्हणजे आता पुस्तकांमध्ये पूर्वीसारखी म्हणजे आम्ही लहान असताना फक्त जादूची हो. पुस्तकं, पऱ्यांची अशी आता नाही आहेत. अगदी छोट्या-छोट्या घटना, प्रसंग, चांगल्या गोष्टी, छान त्याच्यातल्या म्हणजे छान चित्र अशी सगळी पुस्तकं येतात. तर एकदा पालकत्व आपण निभावायचं ठरवलं, आपल्याला मुलं झाली, आई-बाबा आपण झालो, की मुलांसाठी पुस्तकं आणि अनेक गोष्टींचा विचार करतो ना आपण. कपड्यांचा विचार करतो, घराचा, स्वच्छतेचा, खाणं-पिणं. त्याबरोबर पुस्तकं पण मला वाटतं अत्यावश्यक त्या तेवढीच कॅटेगरीतच येतात ती महत्त्वाची खरं. आहे. हां, महत्त्वाची आहेत बरोबर. अगदी. पण आता समजून घ्यायचं असेल आम्हाला हं, आई-बाबांना, की काय होतं नक्की पुस्तक जेव्हा आपण घरामध्ये पुस्तकं असतात आणि आपण त्यातनं वाचून गोष्टी सांगतो, चित्र दाखवतो, हं. तेव्हा मुलांना असं काय मिळतं जे गरजेचं आहे? पुस्तकांमुळे काय होतं, म्हणजे मी तर आता अगदी लहान मुलांच्या बरोबरचं म्हणतीये, की संवादसुद्धा आपला एका ठिकाणी जाऊन थांबतो. हो. आपण तेच-तेच बोलतो आणि पुढे-पुढे संवाद खुंटतो. हं. पण पुस्तकांमध्ये इतके छान विषय येतात, की त्या-त्या निमित्ताने म्हणजे आत्ता मला अगदी वर्षाताईंचं पुस्तक आठवतंय पास नापास समजा. हं. तर मला असं आठवतंय, की त्याच्यात असं लिहिलंय, की मला फुगा हवा होता. मी त्याचा ओढून घेतला. मग मुलं म्हणतात नापास, नापास. हं. तर एक मला म्हणजे असं वाटतं की किती प्रसंग आहेत छोटे-छोटे, की ज्याच्यातून मुलाबरोबर सहज त्याच्या पुढच्या चांगल्या वाढण्यासाठीची चर्चा हं. नकळत, काही बरोबर. त्याला न हे करू देता ही सहज. पुस्तकातनं खूप सहज होऊ शकते. केवढे विषय मिळतात. फुग्याचा विषय, पास-नापास विषय मी तुम्हाला म्हटला आणि आणि जसं मुलं मोठं होतील, हं. तशी तर मग बघ बोलायला लागायच्या आधीच भाषा सुरू होते. हं. म्हणजे बॉडी लँग्वेज आहेच, पण त्याबरोबर आपण मुलांशी बोलायला लागतो. पुस्तकातनं भाषा येते एक हं. चांगली. उच्चार येतात. आपण वाचतो म्हणजे समजा गोष्ट सांगितली त्यातनं पण हावभाव आणि भाषा येते. पण पुस्तक वाचलं तर त्याच्यातून चित्रही दिसतात, मुलांना भाषाही कळते. भाषा म्हणजे एखादा प्रसंग कसा व्यक्त केलाय, एक्सप्रेस कसा केलाय, हे सुद्धा मुलांना कळतं. हं. आणि ते जे आहे त्यातनं शब्दसंग्रह वाढतात त्यांचा वाढतो. भाषा खरंच मुलं चांगलीच बोलायला हो. लागतात असं दिसतं मला म्हणजे. बरोबर. आणि तो जो काही भाग आहे एकाग्रता येतेच त्याच्यातून. हं. त्यांना म्हणजे एक आणखी विषय मुलांना एंगेज करण्याचा म्हणा किंवा चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा म्हणा, तर जर आपण मुलांच्या वाढीचा विचार केला तर जो मुळं तयार करण्याची झाडाची मुळं कशी तयार करतो, तसा हा पुस्तकं आणि खेळ वगैरे सुद्धा म्हणेन मी त्याच्यामध्ये. बरोबर. पण तो त्या मुळांकडे जातो भाग, की हा पुढे ज्या मुलाचं व्यक्तिमत्व विकास व्हायचा आहे, त्याची सगळी मुळं छान तयार होतात. त्याच्यात पुस्तकांची भूमिका पण महत्त्वाची आहे आणि भाषा विकास आपण म्हटलं, शब्दसंग्रह, शब्दांचे अर्थ कळणं, हं. आकलनामध्ये फरक पडतो हं. मुलांच्या. आकलन चांगलं होतं मुलांचं. हे सगळं शाळेत जायच्या आधीचच सांगते मी. बरोबर. म्हणजे पुस्तकं अजून त्यांना वाचता येतच नाहीये खरं तर. बरोबर. त्याच आधी जर पुस्तकं आपण इंट्रोड्यूस केली, तर असा सगळा भाग पुस्तकातनं होतो आणि आता खूप पुस्तकं उपलब्ध आहेत. खूप छान आहेत,
किमतीसुद्धा खूप नाहीयेत हं. आणि आपण सहज म्हणून इतक्या बाकीच्या गोष्टी विकत घेतो. हो. त्याच्यात आपण पुस्तकांसाठी सहजच तेवढे खर्च महिन्याला करू शकतो असं मला वाटतं. अगदी साधारण वर्गातले पालकसुद्धा तेवढं करू शकतात असं वाटतं आता मला. म्हणजे जेवढं खेळणी घेण्याला महत्त्व आहे, हो, तेवढंच हो. पुस्तकं सुद्धा त्या मुलाला अगदी, अगदी. अ, पुस्तकांचा मी अनुभव सांगते तुला, की एकदा पुस्तक वाचलं, मुलाला ती गोष्ट पुन्हा-पुन्हा ऐकायची असते. त्याच्या आपल्या दृष्टीने आपल्याला वाटतं, की तो नुसती गोष्ट ऐकतोय, पण हो, ॲक्चुअली आतून त्याचा अभ्यासच चालू आहे, बरोबर. म्हणायला गेलं तर. कारण तो पुन्हा-पुन्हा क्रम लक्षात घेतोय, नेमकी गोष्ट काय लक्षात घेतोय आणि हे आपल्याला कुठे लक्षात येतं, जेव्हा आपण पुस्तकातली भाषा समजा मी वाचतीये नेहमी आणि आता दुसरं कुणीतरी वाचलं, तर त्यांनी वाचताना काहीही बदल केला, हं. मुलांच्या लगेच लक्षात हो, येतो. पान गाळलं गेलं चुकून, ते म्हणतात, "नाही, असं नाहीये बरोबर. गोष्टीत, हे आहे गोष्टीत." एवढा अलर्टनेस एवढा असतो. अलर्टनेस असतो. म्हणजे दिसताना आपल्याला कळत नाही, की तो इतकं एकाग्र होऊन ऐकतोय. पण एवढ्या गोष्टी मुलांच्या म्हणजे त्या पुस्तकांनी बरोबर. आपसुकच होतात म्हणजे त्या. बऱ्याचदा असं पण दिसतं, की अगदी बाळ असल्यापासून आपण गोष्टी सांगत असू, हं. तर भाषा म्हणजे बोलण्याला पण लवकर सुरुवात होते किंवा जास्त हो, एक्सप्रेसिव्ह हो, व्हायला हो, हो, लागतात हो. मुलं. आश्चर्य वाटतं पण खूप नेमके शब्द वापरायला लागतात मुलं. बरोबर. भावनांना सुद्धा शब्द देताना राग किंवा तू चिडलीस मोठ्या आवाजात, सगळे बारीक-बारीक गोष्टीसुद्धा त्यांना कळतात आणि भाषा तर खरंच खूप लवकर बोलायला लागतात मुलं. बरोबर. कारण की म्हणजे खरंच हा भाग आहे ना, की आपण छोटं रोप लावतो म्हणजे यायचं असेल तर आधी कसं बी लावतो हं. आणि त्या बीच्या आत सगळी तयारी चालू असते खरंय. आणि एक दिवशी तो अंकुर येतो. तर मला तर कधी-कधी असं वाटतं, की आपण वाचत असताना मूल वेगळं असतं आणि अचानक एके दिवशी मूल पूर्ण वाक्य बोलतं, वेगळे हं. शब्द वापरतं. तर हे सगळं आतली त्याची ती तयारी जी असते ना, ती तयारी झाली, की मूल आपोआप मस्त. ते बोलायला लागतं छान. आणि आपलं काम एवढंच आहे, की त्यावेळेला ते अनुभव हो, मिळतील हे हो, बघणं हो, हो. गरजेचं आहे सहज. अगदी, अगदी. मग ते काय-काय आपण निवडू, तर हं. मुलाच्या आजूबाजूला जे काही घडतं म्हणजे प्राणी, पक्षी, डोंगर, नदी, हो. निसर्ग, पर्यावरण, परिसर, नातेवाईक मंडळी म्हणजे हो. खाऊचे पदार्थ, कुठलाच विषय खरं तर वर्ज्य नाहीये त्याला वाचनाला आणि काही प्रसंग. मग त्याच्यात परी असेल, जादू असेल, अ, हट्ट करणं असेल किंवा दात घासणं असेल, अंघोळ करणं असेल. आता माधुरीताईंच्या किती हो. छान-छान गोष्टी आहेत ना, सुंदर. म्हणजे दात न घासणारा मुलगा त्या राजाची गोष्ट ऐकली, की त्याला वाटतं, की दात किडतील आणि आपण ते घासायला पाहिजे किंवा चॉकलेट खायला नाही पाहिजे. बरोबर. हे जर आपण मुलांना शिकवायला गेलो, तर मुलांना आवडत नाही. बरोबर. पण पुस्तकं न रागवता खूप सहजपणे हे काम करून जातात. आणि पालक म्हणून मला वाटतं, की आपल्या म्हणजे आपण लहान असताना जे काही आपल्याला नाही न करता आलं, ते सगळं आपल्या मुलाच्या जन्मानंतर हं. आपल्याला ही दुसरी संधी मिळते. अगदी आणि आहे. आपण ते पुन्हा सगळं अनुभवू शकतो. जे आपलंही हुकलंय, हो. ते आपल्याला त्या मुलाच्या निमित्ताने म्हणजे करता येतं. म्हणजे खरं मला आहे. जरी वाचनाची आवड नसेल पालक म्हणून, पण मुलांची पुस्तकं आणून वाचली, हं. तर त्यातली गंमत कळते. हे आणि जर खरंच छान आहे. पुस्तकातली गंमत मला कळली, तर मला पोहचवता येते. मस्त. म्हणजे मग छोट्या-छोट्या गोष्टी आपल्यालाही वाटतं ना, "अरे, किती छान लिहिलंय यांनी." अगदी. हां. कारण ते मला स्वतःला पण ते वाटतं, की वाटतं आपण जेव्हा मुलीसाठी किंवा मुलासाठी मी वाचून दाखवत असते, तेव्हा मी पण ते एन्जॉय करते आणि अगदी. हा मुद्दा इतका महत्त्वाचा वाटतो मला, की मला वाचनाची सवय आहे का नाही? मला लहानपणी मी पुस्तकं वाचली आहेत का नाही? यापेक्षा इथून मी सुरुवात करू शकते, हे आपण बघू शकतो मलाही ते नक्कीच. खूप महत्त्वाचं वाटतं. एकदा बरोबर. मी आई-बाबा झाले किंवा पालक झाले, तर मग मुलाला मला या गोष्टी द्यायच्या आहेत. आणल्या मी, नाही आधी वाचलेलं. बरोबर. आत्ता वाचन सुरू करू शकते मी. बरोबर. अगदी. आणि चित्र किती सुंदर काढतात आता. सुंदर असतात. म्हणजे चिकू-पिकूचं जरी उदाहरण हो. घेतलं मासिकाचं, तरी मला वाटतं, की इतकी सुंदर चित्र माझ्या लहानपणी तर फक्त काळी-पांढरी चित्र असायची आणि अगदी बरोबर. जेमतेम काढलेली असायची. पण आता अगदी ह्या सुंदर. काका कुमारीची हो. चित्र, कमाल मग आहेत. मला कमालच वाटते आणि मी अगदी मुलांना म्हणजे नातवांना सुद्धा आता दाखवताना ना, त्या चित्रावर म्हणजे आता ह्याच्यात जे मुंगुसाचं चित्र हो. आहे, तर मी त्यांना म्हणते, की "बघा ना केस कसे काढलेत, हात लावून हां. बघा." हो. प्रत्येक मूल त्या चित्राला हात लावून बघतं, स्पर्श करून बघतं. मला हा पण मुद्दा विचारायचा आहे तुम्हाला, की हं. म्हणजे आता तुम्ही स्पर्शाचा विषय काढला म्हणून ते पुस्तक हाताळणं जे आहे, हो. हा पण अनुभव कारण आजकाल जर आपण बघितलं तर स्क्रीन सहज दिसतात मुलांना, आई-बाबा स्क्रीनवर असतात हो, किंवा काय. हो. पण हा हात लावणं, पान पलटणं, हं, हा पण हं. अनुभव अगदी महत्त्वाचा आहे. मग खरंच आपण इतर गोष्टींवर जेवढा खर्च करतो ना, एखादं पुस्तक फाटलं तरी चालेल. खरं आहे. किंबहुना
मला तर वाटतं त्या पुस्तकाला हात लागल्यानेच किती आनंद लागलेत. होतो. हो. त्या पुस्तकाला सुद्धा छान वाटतं, की मला कोणीतरी हाताळतंय, मला वाचतंय. आता तर कापडी पुस्तकं पण हो, येतात. हो. तर ती पुन्हा धुता वगैरे पण येतात. पण समजा आपल्याकडे नाही मिळाली, तरी आपण अशी पुस्तकं आणू शकतो, जी पटकन फाटत नाहीत हं, आता हं. आणि मुलं हाताळू शकतात. थोडी चुरगळतील, पण द्यावीत बरोबर. आणि हाताळावं मुलांनी पुस्तक. कारण नातं तयार होतं ते असं मागून तयार होतं. हो. म्हणजे हातात घेऊन, जवळ घेऊन, खरंय. फाडून असं करत-करत मग पुस्तक म्हणजे माझ्या जवळची वस्तू आहे. आणि मस्त. ती माझ्या घरात आजूबाजूला असते आणि कोणी-कोणी मधून-मधून आई-बाबा माझे वाचत असतात. त्यामुळे मला पण आवडतं आणि त्याच्यात गंमत असते. पुस्तकात मजा असते. पुस्तक वाचलं की मी एका वेगळ्या जगामध्ये जातो. वेगळ्या जगाची सफर करून येतो. आणि मला तर वाटतं की वाचायला येणं हा केवढा मोठा कठीण टप्पा आहे हो. ना. म्हणजे चिन्ह, अक्षरांची चिन्ह, चित्र, लिपी असं करत-करत मूल वाचायला वाचायला जेव्हा शिकतो. शिकतं, तेव्हा जवळ-जवळ एक अशी मोठी जगाकडे बघण्याची मोठी खिडकी त्याच्यासमोर अशी उघडी होते अगदी. आणि मजा आहे म्हणजे मग त्याच्यात कितीही प्रवास करावा. पुढचा प्रश्न मला कल्पनाताई विचारायचा आहे, की म्हणजे बऱ्याच आई-बाबांना पण तो प्रश्न पडतो, की हे जर मला मुलाला इंट्रोड्यूस करायचं आहे पुस्तक, तर ते कसं करावं, की जेणेकरून त्याचा इंटरेस्ट वाढेल? मला मुलाला द्यावंसं वाटतंय. हं, ही सुरुवात म्हणून खूप छान आहे. हं. तुम्ही जा, आता तर पुस्तकांची दुकानं पण छान असतात. ते हो. त्यात पुस्तकं अशी पसरून ठेवलेली असतात. तुम्ही जा, त्याच्यातलं जे आवडेल ते पुस्तक घेऊन या. हळू-हळू पालक म्हणून मलाही काय निवडायचं हे कळायला सुद्धा लागतं मग, हं, हं, की हं. काय वाचून दाखवावं. पण सुरुवातीला काही पुस्तकं अशी तशी येतील. तर ते आणल्यानंतर पुस्तक आणलं, तर मग आपण त्याच्याकडे बघणं, मी स्वतः आधी वाचून बघणं, हं. डायरेक्ट मुलाला वाचून बरोबर. दाखवण्याआधी. ते घरातली मुलं असो किंवा बाहेरची आपल्या कॉलनीतली मुलं असो. पहिल्यांदा मी वाचलं तर मला समोरचं मूल जर लहान असेल, तर मग मला गोष्ट थोडी छोटी करावी लागते किंवा मग मी गोष्ट वाचणारच नाही. मी चित्रांवरून गोष्ट सांगत जाईन किंवा समोर मी संवाद करीन त्या मुलाबरोबर. नाही तर मग काय की थोडी गोष्ट जर जास्त पसरलेली असेल, जास्त वर्णन असेल, तर त्याला आत्ता किती कळतंय तेवढे-तेवढे शब्द वापरत, काही शब्द आता इंग्रजी शब्द मध्ये-मध्ये मुद्दाम वापरावे लागतात, कारण बरोबर. मुलांना तेवढे मराठी शब्द समजायला. माहिती नसतात. हं. तेही करता येतं. दोन्ही भाषेतले शब्दही वापरता येतात. असं करत-करत पुस्तक वाचून दाखवायचं, पुस्तक जाऊन निवडायचं आणि मग हळू आपल्याला कळायला लागतं, की अरे हे यांची पुस्तकं छान आहेत हां, ही वाचावी आणि ही माझ्या मुलाला आवडतात. दुसरं मला वाटतं, की फक्त आवड करताना सुद्धा मला मुलाला एक दिशा पण द्यायची आहे. ती पण महत्त्वाची. म्हणजे मी कुठलंही पुस्तक नाहीच ना वाचणार. एखादं असं तसं वाचेन सुद्धा, पण कुठे भाषेची गंमत आहे, कुठे शब्दांमध्ये यमक जुळवलेले आहेत त्याच्याकडे मुलाचं लक्ष वेधायचं. कुठे ना चित्रच सुंदर आहेत पुस्तकातली. कुठे शब्द लिहिलेलेच नाहीत, निव्वळ चित्र आहेत. हो. आणि कुठे भाषा इतकी छान वापरली आहे प्रसंगाला, हे सगळं निवडताना मग मी बघते त्या मुलाकडे बघून, की आता ह्याला हे चालेल, आता ह्याला हे चालेल. असं करत मग निवडायला आपण निवड करू शकतो त्या पुस्तकांची. आणि इंट्रोड्यूस करताना कुठल्या वयापासून आपण करायला हवं, करू शकतो? अ, माझ्या मुलींच्या वेळेला मला वाटतं मी कदाचित 1-2 वर्षाची असताना पुस्तकं इंट्रोड्यूस केली. पण जशी आपणही वाढत जातो ना, हो, ह्या हो. सगळ्या मुलांच्याबरोबर आपलाही वाढीचा प्रवास सुरू असतो. नातवंडांच्या वेळेला मला लक्षात आलं आणि तोपर्यंत कळलं पण होतं, येतही होतं, की अगदी लहानपणीही मुलांना आपण हं, इंट्रोड्यूस करू शकतो. लहानपणी म्हणजे काय हं. 2-3 महिन्यांच्या बाळ एकदम तान्हं बाळ. मुलाबाळापासून तान्हं बाळ आणि यावेळेला मी बघितलं, हं. जेव्हा माझ्या मुलीला मुलगा झाला, तर तेव्हा 3-4 महिन्यांचाच होता तो आणि काळी-पांढरी चित्र असलेलं फक्त पुस्तक मी घेतलं आणि जेव्हा मी त्याच्यासमोर बघायला म्हणजे दाखवायला लागले, तेव्हा 2 मिनिटं त्याची जी हातापायांची हालचाल होती हां. ती हळू कमी झाली आणि तो पूर्ण एकाग्रतेने त्या पानाकडे बघायला लागला. तोच माझ्यासाठी एवढा मोठा अनुभव होता, की अरे किती छान! आणि मग ती 3-4 वेळा दर दिवशी मी ते एकच पुस्तक त्याला दाखवत. दाखवत असे. बरं. मग एक मनीमाऊचं पुस्तक होतं, ते त्याला दाखवायला लागले. तर अगदी 3-4 महिन्यापासून आपण पुस्तकं हाताळायला देऊ शकतो, वाचून दाखवू शकतो. त्या पुस्तकांना हातात घेऊन गप्पा मारू शकतो. आपण बोलणं हां, त्याच्याशी. आपण बोलू शकतो. हं. म्हणजे गोष्टींमध्ये जे मला असं वाटतं ना, की गोष्टी पण सगळ्यांना आवडतात ना, मोठ्या हो. माणसांपर्यंत गोष्टी सर्वांना ऐकायला आवडतात. पण गोष्टींची मर्यादा कधी-कधी काय जाणवते, की मला इतर कामं असतात आणि मला गोष्टी 10च येतात. हं, काही हं. पारंपरिक गोष्टी म्हणजे समजा आता 7 शेपट्यांचा उंदीर मला हो, येते हो. किंवा आजीबाई भोपळ्यात बसली ती गोष्ट येते. पण जर माझ्या गोष्टींच्या कलेक्शनमध्ये मला तेवढ्याच गोष्टी येतात,
तर मुलाचं विश्व मी उगीचच लहान कर छोटं लहान करून ठेवते. हो पण पुस्तकांचं जग केवढं मोठं आहे. बरोबर आपल्याला हवं ते आपण पुस्तक आणू शकतो. त्या वेळेला मुलाचं वागण्यामध्ये जे दिसतंय ते सुद्धा आपण बघून पुस्तकं त्या बरोबर पद्धतीची सुद्धा आपण विकत घेऊ म्हणजे शकतो. फेज जी आहे फेज वाईज त्याप्रमाणे पण घेऊ आपण शकतो. आणि बरोबर मग जशी मुलं मोठी होतील तसं मग जास्त लेखन असलेली, लेखकांची नावं, हो चित्रकारांची ची नावं नावं हो यांच्याकडे आपण सांगू शकतो. बरोबर मग आहे मुलांना कळतं, की मला माधुरी पुरंदरे आजींच्या गोष्टी खूप आवडतात किंवा मुग्धाची रंगीत गोष्ट खूप आवडते किंवा विंदांच्या कविता आवडतात. म्हणजे मला आठवतं, की शाळेमध्ये आम्ही विंदांच्या कवितांवर कार्यक्रम केला होता. तर कार्यक्रम केला होता म्हणजे मी फक्त मुलांना असं सांगितलं, की तुम्ही घरी शोधा तुमच्याकडे कविता आहेत का? आणि मग शाळेमध्ये काही कविता वाचून दाखवल्या. तेव्हा एक वेगळं दुकान आपल्याकडे पुण्यामध्ये होतं आणि मी जेव्हा त्या दुकानामध्ये गेले तेव्हा मी नेहमी जात असे, त्यांनी मला ओळखलं आणि ते म्हणाले, की "ताई तुमच्या शाळेत काही विंदांचं चालू आहे का?" कारण मुलांनी येऊन मला असं अगदी छोटा मुलगा होता म्हणे 1लीतला आणि त्यांनी असं कमरेवर हात ठेवून मला विचारलं, "तुमच्याकडे विंदांची पुस्तकं आहेत का हो?" तर मला आश्चर्यच वाटलं, हो की एवढं नावानी मूल कसं काय अगदी विचारतंय? तर इतकं मूल म्हणजे ते घेऊन जातात आपल्याकडनं. नक्कीच. म्हणजे आणि हा सहज प्रवास आहे असं खूप, मला खूप, वाटतं. खूप, कारण खूप. मी पण जे काही छोटं-मोठं करू शकले त्यात हां, पण हां. मुक्ता आता 8 वर्षाची आहे. तर आता कोणी कविता लिहिली आहे, कोणी गाणं लिहिलंय, हो, कोणी हो. चित्र काढली पण हा अगदी सहज आणि हळू होणारी प्रोसेस आहे जी अगदी, अगदी. खूपच सुंदर आहे. आपल्याला जी घाई असते ना, की आता हे वाचलं मग की आता काय मुलात काही झालं आउटपुट का? हो, असं नाहीये ते. बरोबर. ही करत राहण्याची गोष्ट आहे अगदी. आणि आनंदाची गोष्ट आहे आपल्या स्वतःसाठी. खरंच मी आहे. तर म्हणते मुलासाठी तर आहेच, पण माझ्या स्वतःसाठीच ती खूप छान आहे. खरंच, हा तर मुद्दा मला त्याच्याबरोबर खरंच हो, महत्त्वाचा हो. वाटतो. कारण त्यातनं मजा आहे तुम्ही म्हणालात हं, तसं हं, आणि हं. आपल्याला नाही माहिती आहे डोक्यात काय चालू आहे आणि कधी अगदी, कुठून काय येईल हे अगदी. पण सांगता येत नाही. तुम्ही जेव्हा मगाशी बोलत होतात तेव्हा तो पण मुद्दा कल्पनाताई म्हणाला होतात, की अ, जसं टीव्ही हे एक माध्यम आहे, तसं हं, मुलांसाठी पुस्तक हा हं, हं. सुद्धा एक महत्त्वाचा माध्यम आहे, जे अ, आपली जबाबदारी आहे, की ते पोहोचवणं त्यांच्यापर्यंत. अगदी, अगदी. जसं स्क्रीन किंवा टीव्ही हे माध्यम आहे, तर पुस्तक माध्यमच आहे एक प्रकारचं. पण आपण एक माध्यमच मुलांना द्या असं म्हणतच नाही हो. बरोबर आहे. स्क्रीनपासून मुलं लांब राहणार हो. नाहीयेत. पण फक्त स्क्रीनमुळे जेवढं स्टिम्युलेशन मुलांना मिळणार आहे, लक्ष विचलित होणार आहे, ते मी नाही सांगून तर मुलं ऐकणार नाहीयेत. बरोबर. मग क्रिएटिव्ह चांगला मार्ग काय आहे? तर त्याच्या त्या मानसिकतेमध्ये, त्याच्या त्या जगामध्ये मी अशा छोट्या-छोट्या गोष्टी पेरू शकते का? त्यातलं पुस्तक मला हे एक वाटलं, आहे. गोष्ट वाटलं. त्यांना बाहेर म्हणजे पुस्तकात वाचलंय तसं बाहेर घेऊन जाणं, त्या पुस्तकातलं वाचलेलं प्रत्यक्षात दाखवणं. तर मला आता नातू माझा 3च वर्षाचा आहे. हं, पण आमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हं. मग आम्ही सहज शिवाजींची तो विचारतो, की हे कुणाचा पुतळा आहे? मग शिवाजींचा आहे. मग आम्ही ती शिवाजींची गोष्ट वाचली. मग गड आला पण सिंह गेला. मग ती वाक्य खूप आवडतात ना, की मुलांना मग तानाजी मालुसरे. हं. मग एके दिवशी आम्ही ही सगळी गोष्ट वाचल्यानंतर तो म्हणाला, की मला सिंहगड बघायचा आहे. मग आम्ही गेलो. आता तो मुलगा फक्त फिरायला नव्हताच गेला. तो ते सारखं बघत होता, की मला तानाजी मालुसरे दाखवा हां. आणि मला तो कडा दाखवा. कुठून ती घोरपड कसा तो चढला आणि ते सगळं त्याच्यासमोर होतं. तो एवढा त्याच्यात म्हणजे तल्लीन म्हणजे हे झाला होता बघण्यामध्ये. तर मला असं वाटलं, की पुस्तकांमुळे फिरणं किती वेगळं होऊ हो, शकतं ना. खरं आहे. दाखवणं, धरण दाखवणं, ओढा दाखवणं, भातशेती दाखवणं किंवा सिंहगड व्हॅलीचं पण मला आठवतंय. बालभवनच्याच मुलांना आम्ही घेऊन गेलो होतो आणि मुलांना ना दूध गाई म्हशी देतात हे हो, आता आजकाल माहितीच हो. नसतं. तर तेव्हा धबधबा अगदी असं जोरजोरात वाहत होता. ते पांढरं शुभ्र पाणी, फेसाळ पाणी होतं. तर मी खूप सहज म्हटलं. 1लीतलीच आणि अगदी लहान मुलं होती. मी त्यांना म्हटलं, की "बघा ना, चितळे रोज इथे येतात आणि इथूनच पिशव्या भरतात." हं. मुलं म्हटली, "हो ताई." बापरे! मग त्यांच्या उत्तराने आश्चर्यच वाटलं. म्हणजे कुणाला असा प्रश्नच नाही पडला, की दूध हे नाहीये. आणि तेव्हापासून मला तेही वाटायला लागलं, की म्हणजे प्रत्यक्षातलं दाखवणं जे काय आहे ते कुठून येतं, कसं याच्यात सुद्धा बनतं, हे सुद्धा किती छान आहे दाखवणं. बरोबर. तर हा सगळा भाग मला वाटतो. यातून तुम्ही म्हणता त्यामुळे मला वाटतं कल्पना ताई आपल्याला पण किती येण्यासारखं आहे ना, म्हणजे आई-बाबांना हा प्रवासच तुम्ही म्हटला तसा तो मला मुद्दा नव्हता लक्षात आला, की आपण पण तो विटनेस करतो आणि आपण ते त्याच्यात सामावून एन्जॉय करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. खरं आहे तू म्हणतेस ते.
आणि तो पुन्हा पुन्हा करायला मिळतो आपल्याला मुलांच्या निमित्ताने. पुन्हा मला एक मुद्दा असा वाटतो, की आपल्या घरची मुलं, आपण जिथे काम करतो तिथली मुलं. मला काय एक संधी मिळाली, की मी बालभवनमध्ये काम करत होते. तिथल्या एक प्रकारची मुलं होती सगळी पुण्यातली, शहरातली येणारी आणि मी काही संस्थांमध्ये जात होते. हो. तर तिथे काही मुलं होती, की ज्यांचे आई-बाबा नाही आहेत आणि एक संस्था अशी, की जिथे मुलं आजारी आहेत. म्हणजे या सगळ्यांमध्ये आणि रेड लाईट एरियामध्ये पण मी जात बर. होते. तर मला एकदा असं मनात आलं, की मी इथे का नाही पुस्तकं वाचू? मी हं. फक्त बालभवनच्या मुलांना का वाचून दाखवायची आहे? हं. तेव्हा मला असं वाटायचं, कारण मीही नवीन होते. मला वाटायचं, की कदाचित यांना वातावरणच नाहीये. यांना काय पुस्तकं आवडणार आहेत? मग मी एकदा ठरवलं, की चल आपण घेऊनच जाऊ पुस्तक. तो अनुभव माझा इतका छान होता, त्याने मला बदलवलं पूर्ण, वा. की मुलं पुस्तकं इतकी छान ऐकायला लागली आणि पुढच्या वेळी मी आल्यानंतर माझी पिशवी ओढायचे, "ताई आज कुठलं पुस्तक आणलंयस?" त्याच्यासाठी एक करावं लागतं आपल्याला, की थोडं वाचन छान वाचायचं. म्हणजे जसं बोलतो तसं वाचायला पाहिजे. बरोबर. त्यांच्याकडे बघून वाचायला पाहिजे, सगळ्यांकडे बघून बोलायला पाहिजे. जशी गोष्ट सांगतो, तसं जर करता आलं तर पुस्तक पटकन त्यांना भिडतं म्हणजे आणि आवडायला लागतं ते. मला वाटतं तसा पण काही नाहीये बरं का. छान साहित्य जर असेल, तर सगळ्या मुलांना ते आवडतं आणि बरोबर. मुलांना ना उपजत आहे, जाणून घ्यायचंय माझ्या अवतीभोवती काय होतंय, हे का आहे, या घटनेच्या मागचं कारण काय आहे, ते हवंय. ते हवंय त्यांना. म्हणजे तुम्ही म्हणालात त्यावरून मला वाटतं, की आपणच उगीचच असा डिस्क्रिमिनेशन करत असतो, की ही हं. गावातली मुलं आहेत किंवा ही या बॅकग्राऊंडची हं, मुलं हं, आहेत. हं, हं. सगळ्यांनाच सगळ्यांना. गोष्टी आणि पुस्तकं तितकीच भिडू शकतात. म्हणजे मागे मी रवींद्रनाथ टागोरांचा तुला आत्ता उल्लेख केला होता ना, तर सेवाग्राम नावाच्या संस्थेमध्ये जेव्हा मी पुस्तकं वाचायला घेऊन जायचे, तर एका रविवारी सकाळी मी गेले होते, मला आठवतंय आणि त्या दिवशी तेव्हा मी रवींद्रनाथांवरचा एक कार्यक्रम बसवत होते. त्यामुळे सगळ्यांना माझ्याकडे त्याच कविता मीच त्याच्यात होते. हो. त्यामुळे मी साहजिकच त्या कविता घेऊन गेले आणि कविता घेऊन गेल्यानंतर मी त्यांना वाचून दाखवायला लागले. मला वाटलं एक कविता ऐकली कीच हं. ते थांबतील. कसलं काय, एकानंतर एक 8 कविता सलग वाह! आणि मुळात कविता मुलं कमी ऐकतात. हो. तर 8 कविता आणि टागोरांच्या मस्त. जरा लांबलचक असतात. तर त्या त्यांनी ऐकल्या. त्या दिवशी पुन्हा मला कळलं, की असं नाहीये. जर साहित्य छान असेल, तर तर ते ते पोहोचणार. मुलांपर्यंत आणि मुलांना आवडतच ते किंवा मुलांना आवडतं ते उत्तम साहित्य, बरोबर. नाही का? असंही आपल्याला म्हणता येईल. ती पावतीच आहे. हो, हो. तर काही गोष्टी बघ ना तू, माझ्या लहानपणापासून सुद्धा टिकल्या आहेत. हो. त्या आजही मुलांना म्हणजे 7 शेपट्यांचं उंदीर उंदीर अजूनही आवडत नाही गोष्ट, असा असं एकही नाही. मुलगा नाही. येस. अशा काही आहेतच म्हणजे. ती किंवा जादू बखर आहे. भिम्मची. बखर भिम्मची. अगदी, किती सुरेख आहे ते. अगदी मस्त. कल्पनाताई बऱ्याचदा आपण मुलांना खेळणी घ्यायला खेळण्यांच्या दुकानात घेऊन जातो हं, आणि हं. मग एक खेळणं काहीतरी मूल निवडतं. हं. तसं पुस्तकांच्या खरेदीत सुद्धा मुलांना इन्व्हॉल्व करून घ्यायला हवं का? नक्की. आम्ही वाचनाचं प्रेम नावाचं मी शिबिर घेते. अ, त्याच्यात एक दिवस मुद्दाम खरेदीचा ठेवतो. कारण जर पालक घेऊन जात नसतील, तर त्यांनाही कळावं, त्यांनीही त्यानिमित्ताने दुकानात यावं, पुस्तकांचं जग बघावं आणि मुलांनी सुद्धा अगदी मुक्त हस्ते सगळी पुस्तकं बघावीत. तर त्या शिबिरामध्ये आपण जी पुस्तकं वाचतो, ती तर दाखवतोच, पण जवळजवळ सगळी पुस्तकं मी त्यांच्या भोवती अशी पसरवून ठेवते आणि मुलांना म्हणते, की तुम्हाला जी हवी असतील ती घ्या आणि त्यांना आम्ही सांगतो, की काही एक ₹100-1 तुमच्याजवळ ठेवा. तर मुलं अगदी त्यातनं अ, हा एक लक्षात आलंय माझ्या, की जनरली जे वाचून दाखवलंय, ते त्यांना त्यांच्याकडे हवं असं वाटतं पुस्तक ते. जी गोष्ट मी जी ऐकली आहे त्याचं गोष्ट ऐकली पुस्तक आहे, ते हवं. पुन्हा-पुन्हा वाचनाचा जो आनंद आहे हो, ना, हो. तो त्यांना हवा असतो. हं, आणि हेही लक्षात येईल, की एखादी गोष्ट मूल पुन्हा-पुन्हा वाचायला लावतं आपल्याला. हं. बऱ्याचदा. हां, हां. बऱ्याचदा तसं करतात. तर ते आहे, की मुलांना पुस्तकं खरेदी करायला आवडतात आणि ते पालक जेव्हा बघतात, तेव्हा पालकांना वाटतं, की "अरे वाह! किती छान आहे." कारण ती दुकानात सुद्धा आलेले नसतात आणि पूर्वीची दुकानं वेगळी होती ना, तिथे पुस्तक मागावं लागायचं. आता मागावं नाही लागत. पुस्तकं फिरून. मांडलेली हां, असतात, फिरून बघू शकता. बागेसारखीच आहे बाग ती. अगदी. त्यामुळे मला वाटतं, की पालकसुद्धा तिथे जाऊन आणि प्रदर्शनांना मुद्दाम घेऊन जावं. खूप पुस्तकं सगळं खरेदीच केलं पाहिजे असं नाहीये. बघणं. पण दाखवणं, बघणं, स्पर्श करणं, नवीन पुस्तकाचा वास घेणं, कसं दिसतं नवीन पुस्तक, कसं असतं, हे सगळं सुद्धा त्याच्या जगामध्ये ना हळूवारपणे घालायचीच गोष्ट आहे. खरं आहे. म्हणजे अनेक गोष्टी आपण हळूवारपणे सोडतो ना मुलाच्या जगामध्ये, तसं तसं हे पुस्तक आहे. खरेदीचं पण आहे. आणि भेटी देताना आपण करू शकतो, की खेळण्यांच्या ऐवजी पुस्तकं घेतली. पुस्तकं समजा खूप नाही खरेदी करायची आहेत, तरी आपल्या शाळेतली 4-5 मित्रांचा गट असेल,
तर माझ्याकडचं पुस्तक त्याला द्यायचं, त्याच्याकडचं मी घ्यायचं. अशाने पण सुद्धा विविधता किंवा व्हरायटी तुमची पुस्तकांची वाढू शकते. वाचनालयांचे मेंबर होऊ शकतो आपण, बरोबर. तेही करू शकतो. तर आणि निवडीचा अजून एक तुला एक मुद्दा हां. सांगते. मला नेहमी वाटतं की आपण कसे कपडे खरेदी करायला शिकतो, तर आईबरोबर लहानपणी गेलेलो असतो. हो. मग ती कशी खरेदी करते ते बघितलेलं असतं. मुलं पण ते बघतात. पुस्तक खरेदीच्या वेळेला हो. ते बघतात. आणि आता बालभवनच्या वाचनालयात एक केयूर नावाचा छोटा 4 वर्षाचा मुलगा यायचा. हं. मला खूप आश्चर्य वाटायचं. त्याची आई पण कधी घाई करायची नाही. हं. केयूर पुस्तक निवड. तो हं. पुस्तक परत करायचा, कपाट उघडायचा आणि 30-40 पुस्तकं तरी तो काढायचा. इतका तो त्याच्यात एकाग्र झालेला असायचा की त्याला हाक मारणं पण आपल्याला नको वाटायचं. हं. मग आई मध्येच म्हणायची, "केयूर हे बघ, हे छान आहे, हे हं. घे तू. हे हं. घेतोस का?" तो बाजूला ठेवायचा. हं. पुन्हा त्याचं ते निवडणं सुरू व्हायचं. आणि मग तो एवढ्या पुस्तकातनं एक पुस्तक निवडायचा, तेव्हा तो पूर्ण तृप्त असायचा आतून की हो मला जे हवंय ते निवडलं. तो मिळालं. मागे बघायचा, पुढे बघायचा, रंग बघायचा. मग काय विचार करायचा ते कळायचं नाही, पण तो बरोबर ते पुस्तक घ्यायचा. ते इतकं मुलांना छान म्हणजे पुस्तकं निवडायला शिकतात मुलं आणि नंतर पाहिजे तर निवडीला मदत करू शकतो आपण हो. कधी-कधी. पण निवडू द्यावं मुलांना. 1-2 पुस्तकं अशी तशी येतील सुद्धा. पण इतका छान प्रवास आहे तो निवडीचा आणि आयुष्यभर साथ करणार आहे तो पुन्हा. इथूनच हे जे आपलं डिसिजन मेकिंग आहे ते इथूनच सुरू सुरू होतं. होणार आहे. तर ती आत्मविश्वास मोकळीक. वाढतो. हो. हो की नाही? म्हणजे मी घेऊ शकतो, मी जाऊ शकतो. बरोबर आहे. पुढे तर मुलं बजेटविषयी बोलतात. ताई मी ₹100 आणलेत, ह्याची किती किंमत आहे हो सांगा मला. हो. मग एवढी-एवढी बेरीज करतात. नाही हे माझ्या बजेटच्या बाहेर आहे. एकदा म्हणतात, की "नाही, नाही चालेल मी बाबांना सांगणार आहे मला एवढं पाहिजे." हे सगळं मुलांच्या डोक्यात चालू असतं. किती लर्निंग आहे ना हे? ते खरंच आहे. खरेदी करणं सुद्धा, निवडणं सुद्धा. खूप म्हणजे शिकायला मिळतं मुलांच्याकडनं सुद्धा आणि मुलं नक्की. खूप म्हणजे हा शिकतात या हा पुस्तकातून. अनुभव म्हणून मला असं वाटतं पालकांना सुद्धा त्याचा उपयोग होईल, की हे ठरवून काही-काही गोष्टी ज्या हो, हो. करायच्या आहेत, त्यामध्ये हे करणं गरजेचं आहे. हो, म्हणजे तू जे म्हटलीस ना, की ठरवून करणं. खरंच हे ठरवायला पाहिजे, की मला हो. काय-काय करायचंय. कारण ह्या अगदी. सगळ्या ठरवण्यात जर उशीर झाला, मूल हो. एकदा 12 वर्षाचं झालं, आता मला वाटतंय, पण ती चुकीची दुरुस्ती करण्यामध्ये खूप मेहनत आहे आणि खूप वेळ घालवणं आहे. त्याच्याऐवजी छान-छान गोष्टींची जशी फुलझाडांची वेगवेगळ्या रोपं लावतो की नाही, तशा वेगवेगळ्या बिया. त्यात एक पुस्तकाचं रोप आहे, एक खेळाचं आहे, एक काय व्यायामाचं असेल, एक अजून काय स्क्रीनमधलं काय बघायच्या गोष्टी कशा ऐकायच्यात, हो. नुसत्या ऑडिओ ऐकायच्यात का व्हिडिओ, सगळं बाहेर फिरायला मंडईत घेऊन जाणं आहे, किल्ल्यावर घेऊन जाणं आहे, सगळंच मुलासाठी महत्त्वाचं आहे. अगदी. सगळंच. तुम्ही इतकं छान सांगितलंत आत्ता कल्पनाताई. मला असं वाटतं ही खरंच आहे. ही छोटी-छोटी ह्या बियाच आहेत ज्या पेरायला अगदी, पाहिजे. अगदी. आणि आम्ही सगळे आत्ताचे पालक एवढे बिझी आहोत, की हे करायचं असतं पण मग ते राहून जाईल हं, नंतर. हं. त्यापेक्षा आत्ताच वेळ आहे तर हो. हे ठरवून काही गोष्टी करणं अगदी. गरजेचं आहे. तर नक्की हा खूप छान मुद्दा तुम्ही सांगितलात. आणि घाई नाही करता कामा पालकांनी. जे हं. आपण करू ना, त्याचं नक्की निश्चित काहीतरी फळ छान मिळतंच. ते काही मुलांचं 5व्या वर्षी मिळेल, काहींचं 10व्या वर्षी, काहींचं 20व्या वर्षी, काहींचं 40व्या वर्षी. पण ते पेरलेलं वाया नाहीच ते जात असं आता कुठेतरी राहणार आता आत. मला म्हणजे नक्की कॉन्फिडन्स वाह! वाटतो. काही उदाहरणं तुम्ही सांगाल काही पब्लिकेशन्स किंवा काही ज्या तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला असं वाटलं, की हे अगदी छान आहे जे मुलांपर्यंत पोहोचवायला हवं? पब्लिकेशन जर आपण म्हणायला गेलं तर नॅशनल बुक ट्रस्ट आणि चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट म्हणजे NBT आणि CBTची दिल्लीहून प्रकाशित होतात. खूप कमी हो. किमतीत मिळणारी पुस्तकं, पण उत्कृष्ट गोष्टी मस्त. असतात ती आणि ती आपण मागवू शकतो किंवा दुकानातही मिळू शकतात. नंतर मला असं वाटतं की हे ज्योत्स्ना प्रकाशन खूप छान पुस्तकं हो. काढतायत. राजहंसची आहेत, मेहताची आहेत, म्हणजे बबलची सिरीज किंवा हो. अशी काही पुस्तकं आहेत. तुलिका तुलिका प्रकाशन चांगलं. आहे. नंतर मुलांसाठी मासिकं पण घ्यायला हरकत हो. नाहीये. म्हणजे त्याच्यात सुद्धा 4-5 गोष्टी येऊन जातात ना. तर तुमचं म्हणजे आपलं जे चिकू-पिकू आहे हो. ते आहे. नंतर कुल्फी आहे, हो. रानवारा पिंटू. आहे, चकमक आहे, हिंदीत हवं असेल तर. तर मला वाटतं की ही प्रकाशनं अगदी चांगलं आणि प्रथम प्रकाशन आहे. प्रथम. हो. प्रथमची खूप पुस्तकं आहेत आणि सगळ्या भाषांमध्ये मिळतात. हो. वेगवेगळ्या भाषांमध्ये. भाषांच्या विषयी पण मला वाटतं की सगळ्या भाषेतली पुस्तकं वाचावीत. बरोबर. म्हणजे 3 वर्षाच्या आत तर मी सांगेन, की मी आलोकला इंग्रजीमधनं पुस्तकं, इंग्लिशमधली पुस्तकं वाचून दाखवत होते मस्त. पूर्णपणे आणि ती पुस्तकं बिलकुल एकदाही न थांबवता मी त्यातलं काहीही सांगायची आवश्यकता नाही. तो चित्रांकडे बघायचा, मी काय सांगतेय, वाचतेय ते ऐकायचा आणि तो ऐकत असे. हं. आता उलट तो थांबवतो. हं.
जेव्हा त्याला भाषा म्हणजे तो स्वतः हो. बोलतोय. पण त्याच्या आधीपर्यंत हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही तिन्हीही भाषांमधली भाषांचं एक्सपोजर आणि असं पुस्तकातून खरं तर द्यायला हवं. म्हणतातच, हो, की भाषा शिकणं 3 वर्षा किंवा 5-6 वर्षाच्या आतपर्यंत त्याचा नवीन वेग भाषा जास्त. फार हो, चटकन मुलं आत्मसात करतात. इव्हन बरोबर. असंही म्हणतात, की जर चांगले उच्चार, चांगलं वाचन हे तुम्हाला खूप लहानपणी म्हणजे 3 वर्षाच्या, हो, 4 वर्षाच्या आत जर ह्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, तर मुलांचे ते उच्चार म्हणजे ती पेशींची जुळणी अशी हो, बांधणी राहते, अदरवाईज ते निघून जातं. बरोबर, त्यामुळे ते चांगलं ऐकायला मिळणं हे सुद्धा खूपच आवश्यक आहे. बरोबर. असंही एक म्हणजे अभ्यास सांगतो त्याच्यात. नक्कीच. हं. त्यामुळे त्या वयात मुलं जर असतील तर ते आवर्जून ते एक्सपोजर देणं गरजेचं आहे. आणि म्हणजे मी तर म्हणते, की पुस्तकाच्या निमित्ताने सुद्धा मुलं गोष्ट ऐकता-ऐकता सुद्धा खातात, होय. जेवायला लागतात किंवा आता मला आठवतंय आलोकचं, की अ, लोणी-बिणी काही त्याला आवडत नाही. हं. पण कृष्णाची गोष्ट ऐकली आणि कृष्ण लोणी लोणी चोरून खात होता. तर अगदी चेहरा असा करून का होईना पण त्यांनी खाल्लं. तो कृष्ण खातो म्हणून त्यांनी पण ते लोणी हो, चाखलं म्हणजे त्या दिवशी. बरोबर. मग इतक्या गोष्टी खरं तर पुस्तकातून, गोष्टींमधून होणार आहेत हो. आणि ह्या काही सुरुवातीच्या वर्षातच होणार आहेत. तुम्ही म्हणालात अगदी. तसं नंतर उपयोग नाहीये. हे नाहीये. आधीच आपल्याला करणं गरजेचं आहे. आकलन किती छान होईल ना मुलाचं, कारण शब्दसंपत्ती वाढते, अर्थ कळायला लागतात. प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळ्या ठिकाणी तो शब्द वेगळं सांगत असतो. त्यामुळे ते वाचल्यानंतर आकलन वाढतं आणि मग मूल जेव्हा शाळेत जातं, हं, तेव्हा मग पुस्तकाकडे ते फक्त अभ्यास, परीक्षा असं नाही बघत. बरोबर. ते पुस्तकामध्ये गंमत आहे, काहीतरी छान आहे, असं पण बघायला लागतं आणि मग अभ्यासही आनंदाचा होतो. अगदी. आपण फक्त अभ्यास एके अभ्यास किंवा हो. फक्त बालभारतीची पुस्तकं एवढ्यापुरतं मर्यादित मुलांना नाही ठेवायला पाहिजे. म्हणजे पुस्तक म्हणजे काहीतरी पण मजा आहे, छान आहे, हे केवढं लहानपणापासून मोठं आणि मिळाल्यामुळे हो. ते पुढे विश आपसूक होणार आहे. अगदी, अगदी. केवढं मोठं जग आहे आता पुस्तकांचं. अगदी. येस. तुम्ही कल्पनाताई गोष्टी सांगता पण इतक्या छान आणि बऱ्याच पालकांचं असं असतं, की मला सांगता येत नाही किंवा मी कसं सांगू? तुम्ही म्हणालात तसं त्यातल्या आवाजातले चढ-उतार आणि सांगणं हे पण महत्वाचं आहे. तर आमच्या पालकांसाठी तुम्ही एखादं छानसं काहीतरी छोटंसं वाचून दाखवाल का? एक कविताच दाखवू का हो, ह्यांची? अगदी. म्हणजे टागोरांनी लिहिलेली कवितेचा मी उल्लेख केला ना, किती छान लिहायचे ते. म्हणजे मलाही वाटतं, की ते लहान मुलांचं लहानपण त्यांना किती छान कळलं होतं. लहानपणी आपल्याला सारखं मोठं व्हावंसं वाटतं ना. प्रत्येक मुलगा म्हणतो, "आता मी 4 वर्षाचा होणार आहे." त्याला असं वाटत असतं, की मी कधी मोठा होणार. त्याच्यावरच ही कविता आहे. "अहो मी मोठा झालोय. अहो आता लहान असलो म्हणून काय झालं? म्हणाल ना मला मोठा, बाबांसारखा झाल्यावर?" तेव्हा मास्तर घरी येतील, म्हणतील, "लवकर आण वह्या पुस्तकं, आधीच उशीर झालाय." ऐटीत त्यांना म्हणेन मी, "बघा आधी माझ्याकडे, मी तर बाबांएवढा मोठा." धडे वाचणं, पाढे म्हणणं नको आता, आलाय कंटाळा. मास्तरही आश्चर्याने माझ्याकडे बघतील, म्हणतील, "हं, खरंच, पुस्तकांचं जाच नको, मुलगा मोठा झाला." नवीन कपडे घालून जेव्हा निघालो मी जत्रेला, काका मागे धावत आला. म्हणाला, "हरवशील तू एकटा, मी येतो तुझ्याबरोबर." "काका, अरे इकडे बघ ना, मी मोठा बाबांएवढा. जत्रेत मी एकटा जाणार, नाहीच मुळी हरवणार." "जा, जा, खुशाल जा. खरंच तू मोठा झालायस," काका हसत म्हणेल. भाजीवालीचा हिशोब केला, कपाट उघडलं, पैसे काढले. तेवढ्यात मागून आई आली. म्हणाली, "थांब, तुझी गडबड घाई." "अगं आई, बघ ना माझ्याकडे. झालो ना मी बाबांएवढा. करू शकतो हिशोब तेवढा." दिवाळीच्या सुट्टीत बाबा घरी येतील. येताना बरोबर खाऊ खेळणी आणतील. "अहो बाबा, आता छोटा का राहिलो मी? दादाला देऊन टाका माझी सगळी खेळणी." मला मोठं बघून बाबा खुशीत म्हणतील, "आणू देत याचेच याला कपडे आणि खेळणी." छोटा आमचा मोठा झाला. अहो खरंच, मी मोठा झालोय, मी मोठा झालोय. मस्त. किती सुंदर आहे आणि तुम्ही म्हणालात तसं, की मुलांनाच काय तर मोठ्यांनाही आवडेल ही जादू अगदी. पुस्तकांमध्ये, गोष्टींमध्ये आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही जो मुद्दा म्हणालात तो अगदी लक्षात ठेवून करायला पाहिजे, की त्या निमित्ताने हे फक्त करायचंय म्हणून नाही, तर ते मनापासून मी पण स्वतः एन्जॉय करत अगदी. मुलांबरोबर केलं तर ते सहज होणार आहे. म्हणजे हे नक्की आहे बरं का, की गोडी कशाचीही लावायची असली, तर पहिल्यांदा मला ते आवडलं स्वतःपासून पाहिजे. सुरुवात करायची. मला आवडलेलंच मी पोहोचवू शकते. हे नक्कीच. नक्की आहे. थँक यू सो मच कल्पनाताई. आज इतक्या म्हणजे इतक्या तऱ्हेने हा विषय बोलता येऊ शकतो ह्याची कल्पना मला नव्हती आत्ता आणि आपण इतका छान तो
कव्हर केला आणि नक्की मला खात्री वाटते की पालकांना सुद्धा त्याचा उपयोग होईल. आणि ज्या ज्या मुद्द्यांनी आपण सुरुवात केली तो मुद्दा परत एकदा मला सांगावासा वाटतोय, की मुलांसाठी जसं आपण खाऊ, त्यांची खेळणी, त्यांचे कपडे हे सगळं जितकं महत्त्वाचं करतो, मानतो, तितकंच आई-बाबा म्हणून पुस्तकं सुद्धा महत्त्वाची आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि नक्की आम्ही प्रयत्न करू, की या काही गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्यात त्या ठरवून मुलांबरोबर करता येतील या दृष्टीने प्रयत्न करू. नक्की, नक्की. मलाही खूप छान वाटलं बोलायला, थँक यू सो शेअर मच. करायला. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि चिकू पिकूचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.